गडचिरोली हा महाराष्ट्राच्या उत्तर पूर्व दिशेला वसलेला नक्षलग्रस्त अतिदुर्गम मागास असा शेवटचा जिल्हा. 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. याच गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात 25 जुलै 1959 रोजी समाजसेवेमध्ये अग्रेसर असलेल्या श्री प्रकाश नामदेवराव पोरेडीवार म्हणजेच प्रकाश सावकार यांचा जन्म झाला. उत्कृष्ट संघटन शक्ती, उत्तम व्यावसायिक, उत्तम संयोजक, विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांमध्ये पदाधिकारी अशा विविधांगी भूमिका तन्मयतेने साकारणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश पोरेडीवार. BCom पर्यंत शिक्षण झालेले प्रकाश पोरेडीवारांनी आपले सामाजिक कर्तव्य परायणतेतून अनेक उच्च विद्याविभूषितांनाही भुरळ घातले. अनेक माणसे मोठी होतात केवळ आपल्या व्यक्तिमत्वाच्या बळावर. संघर्षातून पुढे येत कर्तृत्वाच्या बळावर व्यक्तिगत जीवनाच्या मर्यादा, चाकुरीबद्ध जीवन सोडून जी माणसे आपला वेळ समाजहितासाठी खर्ची घालतात ते एक ना एक दिवस यशोशिखराकडे पोहोचतात. सुखवस्तू कुटुंबातून पुढे आल्यानंतर अनेकांना सामान्यांमध्ये मिरवण्याची हौस असते. मात्र वंचित, उपेक्षित घटकांची उन्नती व्हावी ही तळमळ असलेली प्रकाश पोरेडीवारांसारखी माणसं समाजात अपवादाने सापडतात. 1985 मध्ये चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या विभाजनानंतर गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन झाली. दी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँक मर्यादा गडचिरोली येथे ते सलग 10 वर्षे अध्यक्षपदी कार्यरत होते. दी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँक मर्यादा गडचिरोली येथे 1997 पासून ते संचालकपदी कार्यरत आहे. भाऊंनी सार्वजनिक जीवनात वावरताना कौटुंबिक जबाबदारीचा विसर पडू दिला नाही. स्वर्गीय नामदेवराव पोरेडीवार यांच्या निधनानंतर प्रकाशभाऊ पोरेडीवार यांनी घरची आर्थिक, राजकीय परिस्थिती अतिशय कौशल्याने हाताळली आणि पोरेडीवार गटाचा आधार कायम ठेवला. आरमोरी गावात नगर परिषद निर्माण करण्याकरिता मोठ्या प्रमाणात भाऊंचा हातभार लागल्यामुळे नगर परिषद निर्मितीचे ते प्रमुख मानकरी ठरले. गडचिरोली जिल्ह्याचे राजकारण म्हणजे पोरेडीवार घराण्याशिवाय अपूर्ण असा विषय. विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध, यातूनच ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा अशा विविधांगी निवडणुकीत प्रकाश सावकार पोरेडीवार खरे मास्टर माइंड म्हणून ओळखले जातात. प्रकाश भाऊंनी अनेक युवकांना दिशा दिली. गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात अनेक माध्यमातून विविध परीक्षा, मार्गदर्शन शिबिरं, तज्ज्ञांच्या व्याख्यानांमधून उच्च शिक्षणातील नवीन क्षितिजे आदिवासी मुलांपर्यंत उपलब्ध करून दिली गेली. अशा अनेक उपक्रमातून भाऊंनी गडचिरोली जिल्ह्यातील तरुण युवकांची मोठी सक्रिय फळी उभारली. प्रकाश भाऊंच्या मार्गदर्शनात आरमोरी येथील युवकांनी एकत्र येऊन सामाजिक व हितदायी कार्य करण्यासाठी युवा मंच संघटनेची स्थापना केली आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याच युवा मंचा सदस्यांनी समाजकार्य करून भटकलेल्या जनतेची सेवा केली. आजच्या आधुनिक युगात पौराणिक पारंपरिक वस्तूचा सुगंध आपल्या सभोवताली दरवळत ठेवण्याकरिता त्यांची जपवणूक करणारे प्रकाश भाऊ एक असामान्य व्यक्तिमत्व आहे. इंग्रज काळापासून तर आजच्या आधुनिक युगापर्यंत वंश परंपरेने अस्तित्वात असलेल्या साहित्याची जपणूक करत भाऊने आपल्या वाड्यात अनेक वस्तूंना जतन करून ठेवले आहे. जात्याची आठवण म्हणून आपल्या अंगणात जाते ठेवले. त्याच्या सोबतीला वरवंटा सुद्धा ठेवला आहे. सुंदर अशा परसबागेत शेतीसाठी उपयोगात येत असलेली अवजारं, आधीच्या काळातील कडधान्य चाळून ठेवण्यासाठी वापरण्यात येणारी चाळणी, शेर, पायली, तर अन्न शिजवण्याचे पारंपरिक भांडे यासारख्या अनेक वस्तू हे आजही सांभाळून ठेवण्यात आले आहे. प्रकाशभाऊ पोरेडीवार हे झाडपट्टी रंगभूमीचे प्रेरक आश्रयदाते आहे.
नाट्यकला टिकून राहावी व त्यातून समाज प्रबोधन व्हावे यासाठी प्रकाश पोरेडीवार नेहमी कार्यरत असतात. भारतात सर्वात जास्त नाटकाचे उद्घाटन केल्याच्या विक्रमा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावावर आहे. 1000 पेक्षाही जास्त नाटकाचे उद्घाटन त्यांनीच केले आहे. स्वर्गीय सुभाष क्रिकेट क्लबच्या माध्यमातून त्यांनी गेवर्धा येथे कॉर्कबॉल क्रिकेट स्पर्धाचे आयोजन सुरू केले. या माध्यमातून अनेक खेळाडू व्यक्तींना आपल्यातील कौशल्य जगासमोर दाखवण्याची संधी मिळाली. हाती घेतलेल्या कार्यात अनंत अडचणी येतील, मात्र सतत पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे ही शिकवण आपल्याला क्रीडा स्पर्धांमधूनच मिळते, असे प्रकाश पोरेडीवार म्हणतात. लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरोधात सर्व धर्मियांना एकत्रित आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा आधार घेतला. त्याचप्रमाणे श्रीमंत स्वर्गीय बालाजी सावकार पोरेडीवार यांनी 1930 साली विघ्नहर्ता गणेशाची स्थापना केली व तेव्हापासून आत्तापर्यंत ही परंपरा पोरेडीवार कुटुंबियांनी समर्थपणे ठेवली आहे. यामुळे सावकार पोरेडीवार कुटुंबियांचा गणपती मानाचा म्हणून ओळखला जातो. प्रकाश पोरेडीवार हे अनेक गणेश मंडळाचे संरक्षक मार्गदर्शक झाले आहे. समाजकार्य व विकास संस्थेद्वारा आरमोरी येथील उत्कृष्ट सजावट करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांसाठी स्वर्गीय नामदेवराव पोरेडीवार स्मृतिप्रित्यर्थ स्पर्धा आयोजित करण्यात येतात. सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा व संस्कृतीचे संवर्धन अशा विविधांगी भूमिकांना न्याय देणाऱ्या व इतरांचे जीवन प्रकाशमय करणाऱ्या प्रकाश पोरेडीवारांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.